गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेते मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते, जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज आपला अभ्यासाचा दशक 7 समास 1 या दशकाचं नाव 14 ब्रह्मांचा असून पहिला समास मंगलाचरण आहे। या दशकातील चौथा समास हा चतुर्दश ब्रह्म आहे आणि तेच नाव या दशकाला समर्थांनी दिले। अशा तऱ्हेची 14 ब्रह्मांची कल्पना अन्य पारमार्थिक ग्रंथात कुठेच आढळत नाही। आधी मिथ्या उभारावे मग ते उभारोनी सांडावे या समर्थांच्या रचनेत अध्यारोप व अपवाद यांचा विचार आहे। या दशकाला नव्या ग्रंथाला सुरुवात केल्यासारखे दशकारंभी समर्थांनी मंगलाचरण केले आहे। कारण समर्थांना जे तत्वज्ञान सांगायचे आहे ते 6 दशकातच सांगून झाले आहे असे काही जाणकारांचे मत आहे। तत्वज्ञानाच्या व्याप्तीच्या दृष्टीने ते खरेही आहे, कारण पुढील सर्व दशकातही वेगळ्या शब्दात जवळजवळ तोच विषय मांडला आहे। अर्थात समर्थांचे राजकारण मात्र यापुढे साक्षेपाने सांगितले गेलेले आहे। पहिल्या 5 ओव्यांमध्ये सगुणरूप असलेल्या गजाननाला समर्थ वंदन करत आहेत। विद्यावंतांचा पूर्वजू मत्ता ननु एक द्विजू त्रिनयन चतुर्भुज फरशपाणी श्रीराम कुबेरापासून अर्थ वेदापासून परमार्थ लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले श्रीराम तैसी मंगलमूर्ती अद्या पासून झाल्या सकळ विद्या तेने कवी लाघव गद्या सत्पात्र झाले श्रीराम जैसी समर्थांची लेकरू नाना अलंकारी सुंदरे मूळ पुरुषाचे निद्वारे तैसे कवी श्रीराम नमो ऐसिया गणेंद्रा विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा जयाचे निबोध समुद्रा भरिते दाटे बळे श्रीराम। श्री गजानन हा ज्ञानीजनात पहिला असून त्याला गजानन त्रिनेत्र चतुर्भुज परुषपाणी अशी विशेषणे दिलेली आहेत। कुबेर संपत्तीचे, वेद परमार्थाचे व लक्ष्मी भाग्याचे मूळ आहे, त्याप्रमाणे सर्व विद्यांचे मूळ श्री गजानन आहे। ज्याप्रमाणे श्रीमंतांच्या मुलांना अनेक दागिने व सुंदर वस्त्रे असतात, त्यामुळे त्यांची शोभाही वाढते, पण ती त्यांच्या घरातील मुख्य कर्त्या पुरुषांनी त्यांना दिलेली असतात। तसेच लेखक कवी यांच्या गद्य पद्य रचनांसाठी आवश्यक ते सर्व ज्ञान गजाननाकडूनच प्राप्त झालेले असते। पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाप्रमाणे गजाननाचा ज्ञानप्रकाश पूर्ण आहे। अशा गजाननाला सुरुवातीला समर्थ वंदन करतात। नंतर 6व्या ओवीमध्ये समर्थ निर्गुण रूप असलेल्या ब्रह्म असलेल्या गजाननाचे निर्गुण रूप सांगत आहेत।
जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात्पर स्वयंभ, आदी अंती श्रीराम. की गजाननाचे रूप जे ईश्वर रूपाने जगत उत्पत्तीच्या कार्याला त्यांनी सुरुवात करतो, म्हणजे मूळ माया त्याच्या रूपाने गुणमाया होते, तो शुद्ध सत्वगुणी ईश्वर या सृष्टीचा मूळ पुरुष होय. तोच ब्रह्मरूपाने सूक्ष्माहूनही सूक्ष्म असून जगताच्या पूर्वी आणि नंतर तो सत्यरूपाने असतो. नंतर आता समर्थ शारदेला वंदन करणार आहेत. तयापासूनी प्रमादा इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासूनी गोदा मृगजळ वाहे श्रीराम. जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लागवी, वक्तयास वेढा लावी वेगळेपणे श्रीराम. की ज्या गजाननापासून, म्हणजे इथे आपण वर सांगितलं की तो गजानन ब्रह्मरूपाने निर्गुण असलेल्या गणेशाचं वर्णन केलेला जो गणेश आहे, तोच ब्रह्मरूपाने सूक्ष्म असून त्याच्याच मुळे ही पूर्वी आणि नंतर सत्यरूपाने असणाऱ्या गणेशापासूनच या मूळ माया म्हणजे शारदेची उत्पत्ती झाली. म्हणजेच या गजाननापासून इच्छा किंवा स्फुरण जिचं स्वरूप आहे ती शारदा उत्पन्न झाली. आणि ही शारदा भासमय आहे. की आकाशातील सूर्याप्रमाणे जेव्हा आकाशामध्ये आपल्याला सूर्य असतो, त्या सूर्य जेव्हा मध्यावर येतो त्यावेळेस आपल्याला मृगजळाचा भास होतो, त्याचप्रमाणे ही शारदा भासमय या मृगजळाप्रमाणे भासमय आणि कल्पित आहे. पण अशी ही शारदा म्हणजेच माया मिथ्या असली तरी तिचे कर्तृत्व इतके आहे की तिच्या सामर्थ्याने ती वक्त्याला ब्रह्मवस्तूपासून वेगळे केल्याशिवाय बोलू देत नाही, त्याला ती द्वैतात अडकवते. शारदेमुळेच द्वैताचा अनुभव येतो. पण ही शारदा वेदांची जननी आहे, शब्दांचे सामर्थ्यही तिचेच आहे, त्यामुळे शास्त्राने अद्वैताचा अनुभवही तिच्याचमुळे येतो. अशी ही शारदा की ते अवदंबरी वल्ली अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे श्रीराम. की ती मूळ माया ही शारदा अनंत ब्रह्मांडात व्यापून आहे आणि ही शारदा जणू काही औदुंबराची फांदी आहे आणि तिला अनंत प्रकारची फळे लगडलेली आहेत. कारण ही शारदा ईश्वराला जन्माला घालते, त्यामुळे ती त्याची आई असून ती परब्रह्माच्या स्फुरणातून प्रगट झालेली असल्यामुळे ती त्याची कन्या पण आहे, असं वर्णन केलेलं आहे. 11व्या ते 19व्या ओवींमध्ये आता गुरूंना वंदन करतात आहे. वंदू ऐसी वेद माता, आदी पुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरु श्रीराम. की आता मी आधी शारदेला वंदन केलं आणि जी क्रियाशील असलेली आदी पुरुषाची ती शक्ती असलेली जी शारदा आहे त्याला वंदन केल्यानंतर समर्थ आता श्री गुरूंचे वर्णन करतात. जयाचेनी कृपा दृष्टी, होय आनंदाची वृष्टी, तेने सुख सर्व सृष्टी, आनंदमय श्रीराम. की तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक, अनाथ बंधू श्रीराम. की अशा श्री गुरूंची कृपा झाली असता सर्व सृष्टी आनंदमय असल्याचा अनुभव येतो. पण मूळचे स्वरूप विसरल्याने जीव अनाथ झालेला आहे आणि त्यामुळे तो अनाथ झाल्याने त्याला खरं ज्ञान, म्हणजे तो स्वरूपापासून वेगळा झालेला असल्यामुळे खरं ज्ञान नसल्यामुळे त्याला ज्ञान व्हावं अशी श्रीगुरूंना तळमळ असते. कारण श्रीगुरू हे हितकर्ते असतात, म्हणून ते आनंदाचा जिथून उगम आहे तो उगम श्रीगुरू शिष्याला सांगतात. आणि या संसार रूपी समुद्रातून की ते भवारणा विचे तारू, बोधे पाववी पैल पारू, पहा आवर्ती आधारू भाविकांचे श्रीराम. की संसार रूपी समुद्र तरुण जाण्यासाठी श्री गुरु हे नौका रूपाने येऊन आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेला बोध करतात आणि आपल्याला पैल तेरावर नेतात.
कारण संसार सागरातील प्रचंड वादळाला ते भाविकांना ते आधार देतात. की तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेहाळू श्रीराम. की असे हे अत्यंत स्नेहाळू प्रेमळ असलेले श्रीगुरु काळाचेही स्वामी आहेत. कारण ते नाना संकटातून साधकांना सोडत असतात आणि सोडवत असतात. जन्म मरणाच्या चक्रातून, म्हणजे द्वंद्वमय जीवन हीच खरे संकटे आहे आणि त्यातून दूर करणारा फक्त संत आणि श्रीगुरूच असतात. की जो परत्रीचा आधार, की तो विश्रांतीचा थार, ना तरी सुखाचे माहेर सुखस्वरूप श्रीराम. की आत्मलोकाच्या प्राप्तीसाठी श्रीगुरूंच्या मदतीशिवाय अजिबात शक्य नाही आहे. म्हणून तापत्रयाने पोळलेल्या विश्रांतीचं ठिकाण जर काय असेल तर ते सुखरूप असलेलं, सुखाचं माहेरघर असलेले श्रीगुरूच आहेत. आणि म्हणून अशा सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर भेददृष्टी मावळते, तिन्ही देहाचा निराश होतो आणि त्याच्याशी जो मूळ स्वरूपापासून वेगळा झालेला आहे तो आपल्या मूळ स्वरूपाशी त्याचं ऐक्य होतं. साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध ऐका श्रीराम. की आता गणेशाला वंदन झालं, शारदेला वंदन झालं, श्रीगुरूंनाही वंदन झालं. आता साधू संत सज्जन यांना वंदन करून मी आता अशी कथा तुम्हाला सांगतो की त्यामुळे तुमचं अनुसंधान टिकून राहील. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसनाती जन, माझी कांता माझे घन, कन्यापुत्र माझे श्रीराम. की आता 20 ते 28 ओव्यांचा हा एक गटच आहे. समर्थ सांगतात आहे की संसार हे एक जीवाला पडलेले प्रदीर्घ स्वप्न आहे. या स्वप्नाला सत्य मानण्याचा वेडेपणा जीव करतो व स्वतःची केविलवाणी अवस्था करतो. याचेच वर्णन या ओवीत केलेले आहे. झोपेत स्वप्नाच्या अधीन होणे, त्यात रमून जाणे एखाद्या वेळेस ठीक आहे, पण हा जीव जागेपणीही स्वप्नात असल्यासारखाच वागतो व त्यात रमून आणि रंगून जातो. देह सत्य, जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व या 3 भ्रांतींमुळे देहावर अत्यंत तो प्रेम करतो. जगातील प्रत्येक वस्तूवर त्याचं अतोनात प्रेम आणि हे मी केले यामुळे मी व माझे, माझी पत्नी, माझे मुले, माझे नातलग, माझे घर हे माझे व ते माझे अशी अखंड त्याची बडबड सुरू असते. मग हे नसतात का हो माझे? व्यवहाराच्या दृष्टीने ते असतातच ना खरे म्हणजे, पण हे व्यवहाराच्या दृष्टीने असले तरी आतमध्ये आपला पक्का विचार पाहिजे की माझा जीव आत्मरूप आहे आणि आत्म्याचा संबंध कोणाशीच नसतो. मग खरं म्हणजे या जगात कुणीच कुणाचं नसतं. मंदाताईंनी या मी आणि माझेचं किंवा माझी पत्नी, माझी मुलं याचं वर्णन करताना एका त्यांच्या काव्यात फार सुंदर सांगितले आहे की कुठपर्यंत हे लोक आपले असतात. तर पुत्र, कुमारी, सखी, सोयरी सर्व मानती तुला तोवरी, जोवर चाले धनार्थ धंदा. म्हणजे जोपर्यंत प्रत्येक जण स्वतःचे हित स्वार्थ आहे, जोपर्यंत तुमच्याजवळ सत्ता, संपत्ती, पैसा आहे, तोपर्यंत तुम्हाला सगळे आपले म्हणतात. पण आता त्यांच्या हिताला थोडाही जर धक्का पोहोचला तर तेच लोक तुमच्यापासून दूर निघून जातात. बृहदारण्यक उपनिषदात अतिशय सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. हे कटू असले तरी सत्य आहे, कारण प्रत्येक जण स्वतःसाठी इतरांवर प्रेम करतो. वास्तविक ज्या परमेश्वराला या जीवाने माझे म्हणावे, पण त्याला तो सोडून देतो आणि जीव इतरांनाच माझे म्हणतो, असे का? याचे उत्तर एकच आहे की या पुढच्या 2 ओव्यांमध्ये त्याचे उत्तर समर्थांनी आपल्याला दिले आहे. ज्ञानसूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळ अवघा श्रीराम. नाही सत्वाचे चांदणे, काही मार्ग दिसे जेणे,
सर्व भ्रांतीचे नेगुणे आपे आप न दिसे श्रीराम. की ज्ञानसूर्य मावळला म्हणजे ज्ञान निघून गेले की विवेक नष्ट झाला. मग हा कोणता विवेक आहे की ज्या नातलगांना मी माझे म्हणतो, ज्या धनाला मी माझे म्हणते, ते नातेवाईक व धन कायमस्वरूपी माझ्याजवळ राहायला तयार आहे का? याचे उत्तर खरे म्हणजे नाहीच आहे. कारण हा तर दररोजच्या जीवनात येणारा तुमचा आमचा अनुभव आहे. कारण लक्ष्मीसुद्धा चंचल आहे, म्हणून तीसुद्धा आज आहे उद्या तिचा भरोसा नाही. नातलगांचेही तसेच आहे. हिश्श्यासाठी सख्खे भाऊ एकमेकांचा खून करतात हे रोज पेपरमध्ये, दूरदर्शनवर आपण अशा अनेक घटना पाहत असतो. म्हणून याचा अर्थ की जे जे म्हणून आपल्याला आपले वाटतात त्यांना मात्र मी आपला वाटत नाही, आणि जो परमेश्वर मला आपलं म्हणतो त्याला मात्र मी कधीही आपलं समजत नाही. म्हणून भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः. असे होण्याचे एकच कारण आहे की ज्ञानसूर्य मावळला आहे व सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. पण ज्ञानाचा म्हणजेच सत्वगुणाचा थोडासाही प्रकाश असला ना तरी मार्ग दिसेल. जसे सूर्य मावळला तर रात्री चंद्रप्रकाशात थोडेसे का होईना आपल्याला दिसतेच, तसंच सत्वगुणामुळे थोडेसे दिसू शकते. पण जीव रजतमाच्या अंमलाखाली सतत वावरत असल्यामुळे त्याचा सत्वगुण लयाला गेलेला असतो, आणि सत्वगुण लयाला गेला की विवेक नष्ट होतो आणि तो भ्रमात अडकतो. 23वी ओवी. देहबुद्धी अहंकारे निजले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे श्रीराम. निजले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक श्रीराम. निदसुरेपणेची सैरा, बहुती केल्या येर झारा, नेणोनिया परमेश्वरा, भोगिले कष्ट श्रीराम. की सत्वगुण लया गेल्यामुळे त्याचा विवेक नष्ट झाला आणि तो भ्रमात अडकला. ते भ्रम हे अविद्येमुळे होते आणि अविद्येचे कारण देहबुद्धी आहे. जेव्हा देहबुद्धी असते तेव्हा आत्मबुद्धी नष्ट होते व मी अविनाशी ब्रह्म असताना तो स्वतःला देह समजतो. मग या देहाला पोषणे व त्याला सजवणे, त्यासाठी सर्व आयुष्य तो खर्ची करतो. त्यासाठी अहोरात्र विषयांच्या मागे लागतो. विषयांपासून हवे तसे सुख मिळाले नाही की तो दुःखी होतो. देहाला होणारे सुखदुःख ते आपलेच समजतो. मुळात आनंदरूप असलेला हा जीव देहासक्ती व अहंकारामुळे देहाला आपले समजतो व देह सत्य समजून सगळे व्यवहार करत असतो. पण या शरीराला जसा जन्म आहे तसा मृत्यूही आहे. देह विकारी आहे. अस्ति जायते वर्धते अपचयते क्षीयते आणि म्रियते असे विकार या देहाला आहे. पण असा विकारी शरीरावर कितीही प्रेम केले तरी तो एक दिवस जाणारच आहे. म्हणून अध्यात्मात देहबुद्धीचा त्याग करणे ही साधना अत्यंत आवश्यक आहे. देहाचा साधन म्हणून वापर करायचा, म्हणून गरजेपुरते ते सांभाळायचे, पण त्याच्यावरची आसक्ती सोडून द्यायची. देहबुद्धीत रंगून आणि रमून गेल्यामुळे ज्या आत्मतत्वाविषयी जागरूक असावयास हवे तेथेच हा झोपलेला असतो, म्हणजे निद्रिस्त झालेला असतो. अशा या मोहनिद्रेत असतानाच कित्येक जीव मरून जातात व पुन्हा जन्माला येतात. असे कोट्यावधी जीव सतत येतात आणि जातात. अशा या निद्रेत पुनरपि जन्म पुनरपि मरणम या दुष्टचक्रातच तो फिरत राहतो. केवळ या तो आत्मतत्वाविषयी बेखबर राहिल्याने, खऱ्या परमेश्वराला विसरल्यामुळे त्याला जन्ममृत्यूच्या दुष्टचक्रात अडकून खूप कष्ट यातना सहन कराव्या लागतात. तया कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ श्रीराम. की अशा यातना दुःख कष्ट नको असेल तर जीवाने परमेश्वराला जाणले पाहिजे, म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले पाहिजे. त्यासाठी मी कोण हे जाणून घ्यावयाचे. मी देह नसून ब्रह्म आहे
हे एकदा समजले की जन्मही नाही आणि मरणही नाही, कारण देहाला जन्म मरण आहे पण आत्मतत्वाला नाही, ते अनादि अनंत अच्छेद्य आहे. हे एकदा समजले की मनात कशाचीच भीती राहत नाही, कारण भीती बंधनात आहे आणि मुक्त अवस्थेत कुठलीच भीती नाही. परंतु हे कळण्यासाठी अध्यात्म ग्रंथात याविषयी जे ज्ञान सांगितले जाते त्या अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास करावा. हे ग्रंथ मानवाला निर्भय आत्मज्ञानी बनवतात. ज्या ग्रंथांच्या अभ्यासाने विद्या संपादन करणे हाच एकमेव हेतू असावयास हवा, कारण ही विद्या मिळवून साधकाने जन्मोजन्मीची त्याची अज्ञान निद्रा संपून तो खडबडून जागा होईल आणि तो मुक्त होईल. सकळ विद्यामध्ये सार अध्यात्मविद्येचा विचार, देशमोध्यायी शारंगधर भगवद्गीतेस बोलिला श्रीराम. की भगवंताने जगातील सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंतांनी भगवद्गीतेत 10व्या अध्यायात सांगितले आहे. अशा या अध्यात्म ग्रंथांचे सर्व ज्ञानेंद्रियांनी जो श्रवण करतो तोच ही विद्या जाणून घेऊ शकतो. ज्याला मोक्ष हवा आहे त्याने या ग्रंथांचे अध्ययन करून त्यातील वर्म जाणून घ्यावे. त्यासाठी धडसोड वृत्ती आज केले उद्या नाही केले तर अशी धडसोड वृत्ती असलेली साधना जर आपली असेल तर अनुसंधान राहत नाही. त्यासाठी साधकाच्या अंगी मुमुक्षुत्व यावयास हवे. त्याशिवाय शास्त्राची सूक्ष्मता गुह्यता कळणार नाही आणि हे कळल्याशिवाय ज्ञान होणार नाही. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ या सर्वांग श्रोता श्रीराम. जयाचे चंचल हृदय तेने ग्रंथ सोडोच नये, सोडिता अलभ्य होय अर्थ तेथीचा श्रीराम. की असं जर श्रवण मी जर केलं त्या अध्यात्म ग्रंथातनं तर ग्रंथाचं अनुसंधान सुटणार नाही आणि अनुसंधान जर सुटलं नाही तर त्याचं वर्म साधकाच्या लक्षात येते. म्हणून मला जर मोक्ष हवा असेल तर श्रोत्याने अशा अध्यात्म ग्रंथांचा अभ्यास करावा आणि त्याचं वर्म लक्षात घ्यावे. आणि असं लक्षात घेतलं की त्याच्या बुद्धीला सूक्ष्मता येते आणि सूक्ष्मता आली की ते ज्ञान तो संपादन करू शकतो. एक म्हणती मराठे काय, हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्खे नेनती सोये अर्थान्वयाची श्रीराम. आता 32 ते 44 ओव्यांमध्ये समर्थांनी प्राकृत ग्रंथाचे महत्त्व सांगून भाषा महत्त्वाची नसून त्यातील अर्थ कळणं महत्त्वाचं आहे हेच सांगितले आहे. कारण अध्यात्म ग्रंथ अनेक भाषांमध्ये आहेतच, पण अनेक ग्रंथ संपदा संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत ग्रंथ सगळ्यांना समजत नाही. म्हणून त्या ग्रंथाच्या रचना अर्थ मराठीत आणला. पण मराठी भाषेतील ग्रंथाच्या अभ्यासाने मोक्ष कसा मिळणार अशी काहींना शंका येते. पण सामान्य माणसाला ज्याला संस्कृत येत नाही त्यांना वेदांतशास्त्र जाणून घेण्याची किती सोय आहे या मराठी ग्रंथांमुळे, हे काही त्या मूर्खांच्या लक्षात येत नाहीत असं समर्थ सांगत आहेत. लोहासी मांदूस केली नाना रत्ने साठविली, ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून श्रीराम. की एखाद्या गंजलेल्या लोखंडाच्या पेटीत मौल्यवान रत्ने ठेवलेली आहेत, पण ती केवळ गंजलेली काळी दिसतात म्हणून ती लोखंडाची आहे. म्हणून त्या पेटीचा जर त्याग कोणी करत असेल तर त्याच्या इतकं अभागी कोणीच नाही. म्हणून संतांनी स्वतःच्या अनुभवातून सामान्य माणसाला समजेल इतक्या सोप्या व सहज भाषेत अर्थ लक्षात येईल असे अद्वैत तत्वज्ञान आपल्यासाठी मराठीत आणले. आणि ते घेण्याऐवजी मी संस्कृत शिकेल, मी व्याकरण शिकेल व मग त्यातील अर्थ समजून घेईल असं कोणी म्हणत असेल तर ते वेडेपणाचे ठरते.
कारण न्याय, व्याकरण, संस्कृत शिकण्याचे फारसे कष्ट न करता वेदांत शास्त्राचा सखोल अर्थ हातात आणून देण्याचे काम संतांनी केलेले आहे. मग त्यांच्या सहवासात सुलभतेने ते हाती लागेल. मग खरे वर्म आपल्याला सापडेल. सर्व शास्त्रार्थाचा प्रत्यक्ष अनुभव येईल. भाषेत फरक असला तरी जे सांगावयाचे ते तत्व सगळ्या भाषेतील ग्रंथात सारखेच असते. म्हणजे एखादा पदार्थ जर 2 भांड्यात ठेवला, एकच पदार्थ आहे पण तो 2 भांड्यांमध्ये जर ठेवला तर त्याची चव, रंग, रूप सर्व काही सारखंच असणार आहे. त्याचप्रमाणे भाषा कुठलीही असली तरी त्यातील शब्दांचा अर्थ सारखाच असतो. खरं म्हणजे संतांचे आपल्यावर किती उपकार आहेत हो, की त्यांनी प्राकृत भाषेत ग्रंथ आणले नाही तर संस्कृत न येणाऱ्यांना कधीच शास्त्र समजले नसते. कारण अध्यात्माचे प्राकृत ग्रंथातून श्रवण केले तरी त्याला फळ मात्र संस्कृत ग्रंथाच्या श्रवणाप्रमाणेच मिळते. कारण भाषेपेक्षा अनुभव श्रेष्ठ आहे. 45वी ओवी. शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाच्यांश कैसा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे श्रीराम. की लक्षांशाचा म्हणजे जो ब्रह्माच्या अनुसंधानात राहणाऱ्याला वाच्यांशाशी त्याचा काहीच संबंध नाही. आपण कालच अनुर्वाच्य निरूपणाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ठेवलं होतं की अनुर्वाच्य स्थितीमध्ये शब्दाला काहीच महत्त्व नाही आहे. कारण तिथे आपण काय केलं आहे की ब्रह्म अनुभवामध्ये एकरूप झाल्यानंतर तिथे शब्द मागे पडतो आणि शब्द मागे पडल्यानंतर त्या वाच्यार्थाला काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून लक्षांशाच्या अनुसंधानात म्हणजे ब्रह्माच्या अनुसंधानात राहणाऱ्याला वाच्यांशाशी म्हणजे शब्दाशी त्याचा संबंधच येत नाही. कारण ब्रह्मज्ञान हा विषयच बोलण्याचा नाही तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो. याचे वर्म ब्रह्मज्ञानीच जाणू शकतात. म्हणून भगवंताचे व्यापकत्व व महत्त्व लक्षात घेतले की शब्दांना अर्थच राहत नाही. स्वानुभवाचे बोलणे मात्र दुसरा स्वानुभवीच जाणू शकतो. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोत्या मिळेल कैसा, जयासी बोलता वाचेचा, हव्याससी पुरे श्रीराम. की समर्थांनी इथे स्वतःची एक व्यथा या ठिकाणी बोलून दाखवली आहे. कारण अनुभवाचे ज्ञान सांगणारा अधिकारी व्यक्ती असतो तेव्हा त्यांनी सांगितलेले अध्यात्मशास्त्राचे वर्म जाणणाराही श्रोता अधिकारीच असावा लागतो. तरच वाणीचे सार्थक होईल. म्हणून अध्यात्मशास्त्राची सर्व वर्मे जाणणाराच श्रोता असावा की तो सांगता सांगता वक्त्याला पूर्ण समाधान लाभावे. पण असा श्रोता मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. कारण परीक्षावंता पुढे रत्न, ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानिया पुढे ज्ञान, बोलावे वाटे श्रीराम. की एखाद्याला खऱ्या हिऱ्याची पारख करायची असेल तर हिऱ्याची पारख असणारा व्यक्तीच हवा, तरच त्याचे योग्य मूल्यमापन होईल. अगदी त्याचप्रमाणे ज्ञानासमोरच ज्ञानाच्या गोष्टी सांगण्यात खरे समाधान मिळते. जसे गायक मैफिलीत गातो तेव्हा त्याला मान डोलवणारा म्हणजे गायनाचं ज्ञान असणारा रसिक हवा असतो. त्याशिवाय गाण्याची मैफिल रंगत नाही. 49व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे की माया जाळे दुष्टित होय, ते निरूपणी कामा नये, संसारिका कळे काये, अर्थ तेथींचा श्रीराम. की असं ज्ञान सांगत असताना ज्ञाताच समोर पाहिजे. कारण समोर जो ज्ञाता आहे ते जर सगळे सांसारिक असतील आणि मायेच्या प्रांतातले असतील तर त्यांना खरं ज्ञान होऊ शकत नाही. आणि असं ज्ञानी नसलेल्या लोकांसमोर श्रोत्यालाही सांगण्यात आनंद वाटत नाही. म्हणून ते सांगतात आहे की जो सांसारिक आहे, मायेच्या प्रभावामुळे ज्याचं चित्त मलिन झालेले आहे, फारशी मनापासून परमार्थाची आवड नाही, त्याचं मन सतत विषयांकडे धावत असते,
असा श्रोता निरूपण ऐकण्यासाठी कथा प्रवचन चालू असतील तेथे जातो, पण त्याचे लक्ष मात्र घरीच असते, प्रपंचामध्ये असते. त्याचे चित्त स्थिर नाही, शांत नाही. मी व माझे या भ्रमाने मोहित झालेले आहे. अशा प्रपंचासक्ताला त्यातील वर्म कशी कळणार? म्हणून समर्थ म्हणतात की आध्यात्मिक क्षेत्रातील श्रोता निश्चयात्मक बुद्धीचा असावा. निश्चयात्मक बुद्धी असणारा, त्याच्याजवळ मुमुक्षुत्व तीव्र असणारा, अध्यात्म श्रवणाची अत्यंत गोडी असून त्यातील गुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला तळमळ असावी. श्रवण करताना थोड्या वेळ का होईना त्याचे चित्त शांत हवे, तरच त्याला श्रवणाचा फायदा होईल. म्हणून परमार्थ मार्गात आपल्याला काय मिळवायचं हा पक्का निर्णय हवा. बुद्धी निश्चय नसेल तर त्या बुद्धीला अनेक वाटा फुटतात. नरदेहात आल्यावर आत्मज्ञान करून घेणे हाच निश्चय असणारी ज्याची बुद्धी असेल, तो विषयांपासून चित्ताला दूर ठेवतो आणि त्यामुळे चित्ताला दूर ठेवलेला जो साधक असतो तोच त्याची बुद्धीसुद्धा सूक्ष्म असते आणि सूक्ष्म बुद्धी असेल तरच निरूपण समजते. अन्यथा सांगणाऱ्याने कितीही सांगितले तरी विषयात रमणारा, सावध व एकचित्त नसणारा श्रोता ज्ञान ग्रहण करू शकत नाही. 52वी ओवी. तैसे निरूपणी जाणा, आहाच पाहता कळेना, मराठेची उमजेना, काही केल्या श्रीराम. म्हणून आध्यात्मिक प्रवचनात बसायचे म्हणून बसायचे, कोणी म्हटले म्हणून जायचे, असं जर उथळ दृष्टीने कोणी आध्यात्मिक प्रवचनात जात असेल तर केवळ मराठी भाषेत प्रवचन असले तरी त्याला ते कळणार नाही. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृतापरीस खोल, अध्यात्म श्रवण श्रीराम. की जेथे शास्त्रशुद्ध वेदांताला अनुभवाची बैठक असते, तेच निरूपण केवळ संस्कृतातील निरूपणापेक्षा अधिक परिणामकारक असते आणि तेच खरे अध्यात्म श्रवण आहे. माया ब्रह्म ओळखावे, तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे, स्वरूप आधी श्रीराम. ज्यात माया व ब्रह्म यांच्या स्वरूपाचे सुस्पष्ट विवेचन केले जाते, तेच खरे अध्यात्म श्रवण असते. त्यातच मायेचा विचार प्रथम करावा. समर्थांचा माया आणि ब्रह्माचा प्रत्येक समासामध्ये उल्लेख आहे, कारण समर्थांना तळमळ आहे की साधकांनी या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचून त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटले पाहिजे, अशी त्यांना तळमळ आहे. म्हणून आता या 54 ते 61 ओव्यांमध्ये सुद्धा समर्थ पुन्हा मायेचंच वर्णन करत आहेत. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार, पंचभूतांचा श्रीराम. की अशी ही माया त्रिगुणात्मक असल्यामुळे ती नाना नामांनी व रूपांनी साकार होते. संपूर्ण सृष्टी तिच्यामुळे साकार झालेली असते आणि ही सृष्टी माईक आहे आणि माईक म्हणजे ही माया विकारी आहे आणि त्यामुळे या अस्ति जायते हे जे विकार आहेत ते या मायेला सुद्धा आहेत. कारण 5ही विकारांचा खेळ या मायेचा आहे. कारण मायाच सगळी सृष्टीमधला जो खेळ आहे ती सगळं घडवत असते आणि तीच मोडत असते. अशी ही माया पंचमहाभूतांच्या पृथ्वी पंचकरणाच्या मायेचाही विस्तार तिच्याच मुळे झालेला आहे. म्हणून अशी ही माया दृश्य सृष्टीच्या द्वारे सतत डोळ्यांना दिसत असते आणि सतत मनालाही तिची जाणीव होत असते. म्हणून दृश्य संपूर्ण सृष्टीचा पसारा तिचाच आहे. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशांची निर्मिती सुद्धा त्या मायेमुळे झालेली असल्यामुळे तिचा विस्तार केवढा मोठा आहे हे लक्षात येते की प्रत्यक्ष भगवंताची निर्मिती सुद्धा त्याच्यापासून झालेली आहे. पण असे सगळे असले तरी ती क्षणभंगुर आणि विनाशी आहे. त्या मायेच्या संगानेच ब्रह्माला ईश्वरत्व येते. अशा या मायेचा विस्तार कितीही असला
तरी ती विनाशी आहे हे साधकाने कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवे. पण हे जर लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी आधी सद्गुरू आणि श्रीगुरूंकडून ते मायातत्व काय आहे, त्याचा निराश कसा करायचा, ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कारण ब्रह्मज्ञानानेच तिचा बाध होतो. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना, ज्ञाने विण श्रीराम. ऐसी माया निरोपिली, स्वल्पे संकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली, पाहिजे श्रोती श्रीराम. पुढे ब्रह्मनिरोपण, निरूपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे माया भान, एक सरे श्रीराम. की अशी ही माया की प्रत्येक जीवाच्या बाबतीत ती अनेक कल्पनांनी रूपरंगामध्ये ती जीवाला अडकवते. त्या मायेचा ब्रह्मज्ञानाशिवाय बाध होत नाही. आणि म्हणून अशा मायेचा बाध करण्यासाठी मायेचा अभ्यास करून आपण मायेचे स्वरूप अगदी थोडक्यात आता पाहिले, पण समर्थांनी पुढच्या समासांमध्ये मायेचे स्वरूप सविस्तर सांगितलेले आहे. पण निरूपणासाठी आता श्रोत्यांना थोडीशी त्या मायेची कल्पना दिलेली आहे. आणि म्हणून पुढच्या समासामध्ये पुन्हा आता समर्थ आपल्याला आधी ब्रह्मनिरूपण सांगणार आहे. आणि एक लक्षात राहायलाच पाहिजे की समर्थांनी या पूर्ण सगळ्या समासांमध्ये कुठेच ब्रह्म आणि माया यांचा संदर्भ घेतला नाही असं झालंच नाही आहे. म्हणून पुढच्या समासात ब्रह्मनिरूपणच केले असून त्याच्या यथार्थ श्रवणाने मायेची एकाएकी निवृत्ती होईल आणि मायेचा बाध होईल, याची ग्वाही समर्थ आपल्याला देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.